हॅलो मित्रांनो, पुणे एमपीएससी सिक्रेट विथ जीटीपी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण ट्रिकचा खजिना जी सिरीज सुरू केली होती त्याच्या पार्ट 6 मध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा पेपर डिस्कस करणार आहोत. या आधीचे पार्ट आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही पाहिले नसेल तर ते नक्की पहा. त्याचा स्कोर इम्प्रूव्हमेंट मध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. तर चला मित्रांनो, चालू करूया. मी चालू करतो क्वेश्चन नंबर 11 पासून. एक मिनिट मित्रांनो. बघा, क्वेश्चन नंबर 11 जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप रिकामी जागा असतो, असा हा क्वेश्चन आहे. लोकसंख्या स्तूप याबद्दल विचारला आहे. आपण ऑप्शन जर आपण पाहिले, ऑप्शन जर आपण वाचले तर यामध्ये अरुंद पाया, अरुंद माता, दुसरा ऑप्शन आहे रुंद पाया, रुंद माता, तिसरा ऑप्शन आहे रुंद पाया, रुंद माता आणि चौथा ऑप्शन आहे अरुंद पाया, अरुंद माता. याच्यातले एक मिनिट, हे रुंद रुंद ह्या ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर रुंद रुंद हे एलिमिनेट करू शकतो. मग आपल्यापाशी हे दोन ऑप्शन राहिले मित्रांनो. तर या दोन ऑप्शन पैकी तुम्ही मारू शकता, 1 आणि 3 पैकी एक. याचं 3 नंबरचं उत्तर आहे. त्याच प्रकारे आपण पुढचे क्वेश्चन घेऊया. बघा मित्रांनो, 2 नंबरचा क्वेश्चन आपण करणार आहोत. जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. खाली विधानाची सत्यता तपासा आणि पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हा क्वेश्चन जर आपण पाहिला, या जर प्रश्न आपण वाचला, पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांकात फिरते, त्यानंतर प्रत्येक रेखा रुंद ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो, असा क्वेश्चन आहे. या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आपण आधी पण पाहिले होते, 2 स्टेटमेंट दोन्ही बरोबर. या फॉर्मॅटमध्ये पाहिलं तर याचं 1 नंबरचं उत्तर आहे. 2 स्टेटमेंट आहे. आयोग या फॉर्मॅटमध्ये नेहमीच क्वेश्चन विचारते. आपण आता पुढं पण याचे या फॉर्मॅटमध्ये किती क्वेश्चन आहे तुम्हाला मी दाखवतो. हा एक क्वेश्चन आहे या फॉर्मॅटमध्ये. आपण समोरचा क्वेश्चन बघूया, 3 नंबरचा. एक मिनिट, हा 3 नंबरचा क्वेश्चन हा या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, पण बघा, खालीलपैकी कोणते भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही म्हटलाय. हे ऑप्शन जर वाचले आपण, ग्रॅबन, घटपर्वत, अवशिष्ट पर्वत आणि खलदरी. यामध्ये हा जर ऑप्शन तुम्ही पाहिला तर ऑडमॅन आउट. ऑडमॅन आउट म्हणजे वेगळा पर्याय जास्त म्हणजे मोर एक्सप्लेन केला आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर हे मारू शकतो आपण, तुम्हाला माहित नसेल तर. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपला 6 नंबरचा. हा प्रश्न पहा मित्रांनो, 6 नंबरचा जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. यामध्ये दिला आहे, खालील 2 विधान दिले आहे. तर या फॉर्मॅटमध्ये आपण याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे, विषुववृत्त प्रदेशामध्ये सागराची शारता कमी असते. हे एक विधान आहे. त्याच्या खाली आहे, विषुववृत्त प्रदेश हा अतिपर्जन्यमान, त्यानंतर आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता हे वैशिष्ट्य असलेला आहे. तर हे 2 या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिले, 2 स्टेटमेंट आहे, दोन्ही बरोबर आहे. जनरली 99% या फॉर्मॅटमध्ये जर प्रश्न आला तर याचं उत्तर हेच असते, दोन्ही बरोबर असते आणि स्पष्टीकरण पण योग्यच असते जनरली, त्याच्यामुळं हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हाही क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण, 8 नंबरचा. हा बघा, हा त्याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आहे, पण इथं क्रॉस केला आहे. हा एक म्हणजे हे एक वेगळी ट्रिक म्हणू शकतो आपण. आयोग काय करते, नेहमी जनरली 2 स्टेटमेंट देते आणि त्याच्यातली एखादी बाब वेगळी करून टाकते, म्हणजे उलट करून टाकते. म्हणजे इथं सापेक्ष आर्द्रता आहे आणि इथं आहे विशिष्ट आर्द्रता. या 2 गोष्टीचं एक्सप्लेनेशन म्हणजे 2 कॉन्सेप्ट दिले आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन वेगवेगळं दिलेलं आहे. विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानात हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता, पण हे एक्सप्लेनेशन या विशिष्ट आर्द्रतेचं आहे. हे याचं एक्सप्लेनेशन आहे. आणि हवेची सापेक्ष आर्द्रता व त्या तापमानावर हवेची कमाल धारण शक्ती याचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता. गुणोत्तर आणि सापेक्ष आर्द्रता याचं हे म्हणजे उलट केलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर 2 नंबर आहे, अवगुणित दोन्ही चूक. हा एक फॉर्मॅट आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये आयोग नेहमी प्रश्न विचारते, त्यामुळे तुम्ही हे पण ट्रिक बघून घ्या. समोरचा क्वेश्चन आपण घेणार आहोत. समोरचा क्वेश्चन आहे आपला 9 नंबरचा. हा बघा, 9 नंबरचा क्वेश्चन आहे आपला.
हा फॉर्मॅट बद्दल आपण बोललो होतो. खालीलपैकी कोणते योग्य आहे? सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस अक्षरवृत्ता जवळपास समांतर असतात. सागरी स्थानाचे तापमान उर्जेच्या परिणामापासून मुक्त असते. हे ह्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आपण पाहिले. याचं उत्तर 1 नंबर आहे. 2 स्टेटमेंट आहे, दोन्ही बरोबर आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पण योग्य आहे. तर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही या पर्यायासोबत जाऊ शकता जनरली. म्हणजे जर तुम्हाला माहित असेल आयोगानं विशिष्ट चुकवलं असेल एखादं तर मग त्यावेळेस चुकीत असू शकते, पण जनरली याचं उत्तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबरच असते. आताच्या आता आपण 3-4 क्वेश्चन पाहिले. पुढे पण या फॉर्मॅटमधले क्वेश्चन आपण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं हे ट्रिक काम करते नाही करत. समोरचा क्वेश्चन बघूया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपला 11 नंबरचा. हा 11 नंबरचा हा क्वेश्चन आताच पाहिला, म्हणजे पहिलाच क्वेश्चन आपण घेतला होता, तरी तुम्हाला एकदा पुन्हा एक्सप्लेन असे करतो. हे बघा मित्रांनो, हा क्वेश्चन मी पुन्हा एक्सप्लेन करतो. काय म्हटलं, विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचा स्तूप कसा असतो? आपण जर पर्याय पाहिले, अरुंद पाया रुंद, रुंद रुंद नंतर अरुंद रुंद. यामध्ये ट्रिक एकच आहे. जर तुम्हाला माहित असेल, तुमचा अभ्यास असेल तशा प्रकारचा, तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. पण तुम्हाला जर माहित नसेल तर हे अरुंद अरुंद हा ऑप्शन आपण काढू शकतो. नंतर हा ऑप्शन काढू शकतो. मग आपल्यापेक्षा 1 आणि 3 हे 2 ऑप्शन राहिले. ह्या 2 ऑप्शन पैकी आपण मारू शकतो. 1 मारल्यापेक्षा 3 मारायचा. तसं 1 नंबरचा पर्याय मारताना थोडं विचारपूर्वकच मारायला पाहिजे. त्याच्यापेक्षा मग 1 पेक्षा 3 बरं. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. चला समोरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो, 13 नंबरचा. हा 13 नंबरचा क्वेश्चन बघा. या फॉर्मॅटमध्ये आताच्या आता आपण 4-5 क्वेश्चन याच फॉर्मॅट मधले पाहिले. 2 स्टेटमेंट, जनरली दोन्ही बरोबर. तर याचं हे जर पाहिलं, खालील विधानांची सत्यता तपासा व योग्य पर्याय निवडा असं म्हटलं आहे. योग्य पर्याय निवडा आहे. हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. त्यानंतर प्रायद्वितीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झाल्या असून खलदऱ्यांमधून वाहतात. हा जॉग्राफीचा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मारू शकता, अन्यथा आपली ट्रिक आहे 2 स्टेटमेंट दोन्ही बरोबर. त्याचं 1 नंबरचं उत्तर आहे. दोन्ही बरोबर. 99% केस मध्ये मित्रांनो हे बरोबर देते. आताच्या आता आपण या फॉर्मॅटमध्ये 3 ते 4 क्वेश्चन पाहिले. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन बघूया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपला 21 नंबरचा. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन आहे 21 नंबरचा आपला क्वेश्चन आहे. हा जॉग्राफीचाच क्वेश्चन आहे, इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे, सॉरी. तर हा जो क्वेश्चन आपण वाचला, दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात खालीलपैकी कोणते लोहपोलाद उद्योग सुरू करण्यात आले नाही म्हटलाय. उलटा क्वेश्चन विचारला आहे आयोगानं. दुसरी पंचवार्षिक योजना आणि नाही म्हटलाय. आपल्याला विचारलाय कोणते चालू करण्यात आले नाही, असं नाही आहे. याच्यातला जर काढलं आपण उत्तर, तर नाही जर म्हटलं आपलं, म्हणजे बरोबर जर विचारलं आपल्याला, राईट विचारलं तर आपण जास्तीत जास्त घेऊन गेलो असतो. म्हणजे या 2 पर्याय अ, ब आणि कड. इथं रॉंग विचारलाय म्हणून आपण ह्या 3 किंवा 2 पैकी आपण उत्तर मारू शकतो. म्हणजे हे ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल. तर आयोगाने इथं बरोबर म्हटलं असतं, इथं नाही म्हटलंय. बरोबर म्हटलं असतं तर जास्तीत जास्त सोबत गेलो असतो आपण. म्हणजे अ, ब 1 नंबरचा ऑप्शन किंवा 4 नंबरचा ऑप्शन अ, ड याच्यासोबत गेलो असतो. पण इथं नाही म्हटलंय म्हणून हे 2 नंबरचा ऑप्शन आणि 3 नंबरचा ऑप्शन याच्याबरोबर आपण जाऊ शकतो. ठीक आहे. हा फॉर्मॅट आपण पाहिला मित्रांनो. अशाच प्रकारचा फॉर्मॅट, म्हणजे बरोबर म्हटलं तर जास्तीत जास्त 1 मिनिट, बरोबर म्हटलं तर मॅक्स आणि नाही म्हटलं किंवा चूक म्हटलं तर मिनिमम. ह्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आहे समोर. आपण ते पण आधी म्हणजे पुढे आपण पाहू. समोरचा क्वेश्चन त्याच प्रकारचा आहे, तर तो पण पाहून घ्या. हा क्वेश्चन पहा. हा जो क्वेश्चन आपण पाहिला, इथं काय म्हटलं, किंमत वाढीस कारणीभूत असणारा खालीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही म्हटलाय. म्हणजे मिनिमम पाहिजे, मिनिमम मधलं उत्तर पाहिजे. म्हणजे आपल्याला हे अ, ब घेता येणार नाही आणि कड घेता येणार नाही, कारण इथं 2 ऑप्शन कड दिलेला आहे, अ, ब दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण ते ऑप्शन घेणार नाही. आपल्याशी 2 ऑप्शन उरले, ड आणि क. या 2 पैकी आपण मारू शकतो. त्याचं उत्तर क आहे. म्हणजे किंमत वाढीस कोणता कारणीभूत घटक पुरवठाजन्य घटक नाही, तर पत निर्मितीत वाढ हा घटक नाही. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. हाही फॉर्मॅटमध्ये आपण 2 क्वेश्चन आता पाहिले, 21 आणि 22 नंबरचा क्वेश्चन
त्याच फॉर्मॅटमध्ये आहे. तर आपण आता समोरचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. समोरचा क्वेश्चन आपला आहे 27 नंबरचा. एक मिनिट. हा क्वेश्चन पहा. यामध्ये लोकसंख्या धोरणावर क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे वय 21 आणि स्त्रियांचे 18 करण्यात आले. तर आपल्याला माहित असेल मित्रांनो, आतापर्यंत दोनच मेजर लोकसंख्या धोरण आलेले आहे. एक म्हणजे 76चं आणि 2002चं. हे 77चे ऑप्शन त्यांनी म्हणजे असंच बनवलं आहे. हे पण चुकीचं उत्तर आहे. हे दोन ऑप्शन आपण डायरेक्ट काढले आणि या दोन ऑप्शन पैकी आपण मारू शकतो. या दोन ऑप्शन पैकी आपण मारू शकतो कारण लोकसंख्या दोनच आहे. त्यामुळे या दोन पैकी मारू शकतो. याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं. 76च्या लोकसंख्या धोरणानुसार हे केलं होतं, 18 आणि 21. याच्यावर पुन्हा प्रश्न येते लोकसंख्या धोरणावर. लोकसंख्या धोरण राज्यसेवेचा मेन टॉपिक. तर त्याच्यामुळं ठीक आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. आपण सोबतचा क्वेश्चन पाहूया 31 नंबर. हा बघा, योजनावर प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचा. खालील महिला व बाल कल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो? आपण जर ऑप्शन वाचले, अंगणवाडी सेवा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राष्ट्रीय पोषण अभियान, बाल सुरक्षा योजना. इकॉनॉमिक्स मध्ये योजनांवर प्रश्न 100% येते. योजनांवर एक 5 ते 6 प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये असते. म्हणजे राज्यसेवेचा इकॉनॉमिक्स म्हणजे योजनाच असते. जवळपास 4-5-7 प्रश्न योजनावरच येते त्याच्यात. तर हा क्वेश्चन टॅकल करायचा म्हटलं तर याच्यामध्ये म्हणजे कसं, आपण जर ऑप्शन वाचले, तुम्हाला जर माहित असेल का महिला व बाल कल्याणांच्या कोणकोणत्या योजना खालीलपैकी, तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही टॅकल करू शकता. अन्यथा वरीलपैकी सर्व आपण जाऊ शकतो. कारण याच्यात वरीलपैकी सर्व म्हणजे आता महिला म्हणजे अंगणवाडी म्हटलं तर बालकांशी रिलेटेड आहे, आणि मातृ म्हटलं तर महिलांशी रिलेटेड आहे, नंतर पोषण म्हटलं ते बालकांशी रिलेटेड आहे, आणि हे बाल सुरक्षा जे रिलेट करणारेच पर्याय आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व सोबत आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण हा एक क्वेश्चन टॅकल करू शकतो मित्रांनो. समोरचा क्वेश्चन बघूया आपण 32 नंबरचा. 32 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया मित्रांनो. दारिद्र्यावर प्रश्न आहे. दारिद्र्यासंबंधी प्रश्न आहे. हा त्याच फॉर्मॅट मधला क्वेश्चन आहे. जसा आपण 31 नंबरचा म्हणजे या पेपरमध्ये जनरली एकामागं एकच फॉर्मॅट मधले क्वेश्चन येणं टाकले आहेत. प्रश्न जर आपण वाचला, दारिद्र्य घटवण्यासाठी कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनानिष्ठ रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही प्रश्न जर वाचला, ग्रामीण भागात स्वयंरोजगार जास्त प्रचलित आहे, त्यानंतर वेतन रोजगारातील अंमलवितो हे मालकावरील अंमलवितो वाढवते. असे केले नाही तर श्रीमंत आणि गरिबातील दरी वाढेल, श्रीमंतांची मालमत्ता साधने वाढतील. हा जर आपण प्रश्न वाचला तर हे सगळे रिलेट करणारे पर्याय आहे. चारही पर्याय रिलेट करणारे आहे म्हणून आपण वरील पैकी सर्व सोबत देऊ शकतो. जर तुम्ही तुमचा त्या लेवलचा जर अभ्यास असेल तर तुम्हाला वाटलं का एखादा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो, तुम्ही काढू शकता. अन्यथा इथं वरील पैकी सर्व ऑप्शन दिला आहे, आपण याच्यासोबत जनरली झाले पाहिजे. आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. समोरचा क्वेश्चन बघूया आपण 34 नंबरचा. बघा मित्रांनो, 34 नंबरचा क्वेश्चन बघा. आपण जे प्रश्न वाचूया आपण. शीर्षकात्मक शहरे यांची भरमसाठ झालेली वाढ एक मोठे आव्हान आहे. कारण अशा शहरांमध्ये खाली ऑप्शन दिले आहे. शहर अनुशासन नसतात, त्यानंतर आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात म्हटलंय, त्यानंतर शहरांची वाढ वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. हे जर 3 ऑप्शन वाचले, आपण म्हटलंय, आपण याच्या आधी हा फॉर्मॅट वाचलाय, बरोबर विचारलाय, त्यामुळे मॅक्सिमम सोबत जाऊ शकतो आपण. ब क तीनही पर्याय बरोबर, म्हणजे हा पर्याय. कारण हे मिनिमम, इथं अ ब दिलेला आहे, फक्त इथं क दिलेला आहे, इथं ब क दिलेला आहे, पण इथं हा असं ऑप्शन आहे, इथं अ ब क तीनही दिलेला आहे. माहीत नसेल तर जास्तीत जास्त सोबत आपण जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो 35 नंबरचा. त्याच्यात खालचा क्वेश्चन आहे. ही ट्रिक आपण याच्या आधी पण डिस्कस केलेली आहे. पुन्हा मी सांगतो तुम्हाला. 12व्या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आहे. मुख्य उद्दिष्ट
कोणते 12वी पंचवार्षिकेचे मुख्य उद्दिष्ट कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपण जर प्रश्न वाचले, आर्थिक वृद्धी व स्थिर विकास साधणे, त्यानंतर जलद वृद्धी विकास, नंतर जलद अधिक समावेशक वृद्धी साधणे, त्यानंतर जलद शाश्वत आणि अधिक समावेशक, असा हा प्रश्न आहे. हे जर आपण ऑप्शन वाचले तर मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की सगळ्यात व्यापक ऑप्शन निवडत आहे. हा चौथा जर ऑप्शन आपण पाहिला, त्यामध्ये काय दिलेलं आहे, जलद पण आहे, शाश्वत पण आहे आणि अधिक समावेशक पण आहे. त्यामध्ये इथं जलद दिलेला आहे, इथं जलद दिलेला आहे, त्यानंतर शाश्वत अधिक समावेशक इथे दिलेला आहे, आणि शाश्वत असणारा हा एकच पर्याय आहे, कारण हे उत्तर आहे म्हणून आपण याच्यासोबत जाऊ शकतो. म्हणजे व्यापक 1 2 3 4 पैकी ज्या पर्याय ऑप्शन मध्ये जास्त व्यापक उत्तर दिलेलं असेल, कारण ह्या पर्याय असा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणारा पर्याय आहे, म्हणून हे याचं उत्तर आहे. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघूया आपण 42 नंबरचा क्वेश्चन बघूया. सायन्सचा क्वेश्चन आहे. खाली झाडामध्ये कांद्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड, त्यानंतर खोलवर तुकडे पडून डिंक बाहेर येतो, अशा रोगाला काय म्हणतात, रोगाचा क्वेश्चन आहे. आपण जर ऑप्शन वाचले, एकदा थीम आहे, पांढरा डोळा आहे, पेशीमृत होणे आणि डायबॅक, हे 2 सायंटिफिक ऑप्शन आहे. या 2 पैकी आपण मारू शकतो. या 2 जनरली म्हणजे सायन्सच्या क्वेश्चन मध्ये जे ऑप्शन दिले असते ते म्हणजे एक जनरल ऑप्शन दिले असते, पांढरा डोळा हे, आणि हे 2 जे आहे हे सायंटिफिक दिले आहे, म्हणजे सायंटिफिक नाव आहे. नंतर एक्झांथिमा आणि डायबॅक, या 2 पैकी तुम्ही मारू शकता आणि रिस्क घेऊ शकता, कारण या 2 पैकी उत्तर असण्याची शक्यता आहे. तर याचं उत्तर 1 नंबर आहे. जनरली रोगावर जर क्वेश्चन आला त्याचं उत्तर 1 असते, त्याच्यामुळे तुम्ही रोगावरच्या क्वेश्चन 1 सोबत जाऊ शकता आणि हा एक क्वेश्चन टॅकल करू शकता. चला मित्रांनो, समोरचा क्वेश्चन बघूया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपला 45 नंबरचा. बघा हा क्वेश्चन आहे. सर जे.सी. बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थराच्या आतील जिवंत पेशीमुळे सेट ऑफ सॅप या क्रियेमुळे घडते. सायन्सचा क्वेश्चन आहे. खूप कठीण प्रश्न असल्यावर काय इथं ट्रिक म्हणजे अशी आहे का वर्ल्ड मॅचिंग आहे. रिकामी जागा या क्रियेमुळे होत आहे. हे क्रिया आपण मॅच करायचं आणि उत्तर मारायचं. 1 नंबरचं उत्तर आहे. बाकी इथं काय दिलेलं आहे, ट्रान्सपिरेशन पूल सिद्धांत म्हटला आहे, मूळदाब सिद्धांत म्हटला आहे, इथं कोविजन सिद्धांत म्हटला आहे, पण इथं काय म्हटलं आहे, इथं क्रिया म्हटलं आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही अभ्यासानं क्वेश्चन सोडू शकता, पण माहीत नसेल तर हे वर्ल्ड मॅचिंग टेक्निकद्वारे तुम्ही क्वेश्चन टॅकल करू शकता आणि त्याचं उत्तर तेच आहे 1 नंबरचं. अशाद्वारे हा आपण क्वेश्चन तुम्ही टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन बघूया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपला 48 नंबरचा. बघा मित्रांनो, हा सायन्सचाच क्वेश्चन आहे. अस्थि संस्थावर प्रश्न आहे. अस्थि संस्था खालीपैकी कोणते कार्य करते म्हणते. संरक्षण करते, त्यानंतर रक्त उत्पादन, रुधिर जनन, त्यानंतर हालचाल सुविधा आणि शरीराचे संवर्धन. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही काढू शकता. त्याच्यातलं तुम्हाला जर नक्की माहीत असेल का हे ऑप्शन नाही आहे, हे एलिमिनेट करू शकतो. पण ऑप्शन जर वाचले आपण अबकड, त्यानंतर अकड आणि वरीलपैकी सर्व. सायन्सचा क्वेश्चन कसा आहे, खूप कठीण असते, त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व जर आला तर आपण त्याच्यासोबत जायला पाहिजे. आणि जनरली प्रिलिम मध्ये वरीलपैकी सर्व वाले वाले जनरली 20 प्रश्न असते. त्या 20 पैकी जवळपास नाही काही तर 17 ते 18 क्वेश्चनचे उत्तर जे वरीलपैकी सर्व आहे तेच असते. त्यामुळे माहीत नसेल तर तुम्ही वरीलपैकी सर्व सोबत जाऊन हा क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे. समोरचा क्वेश्चन बघूया आपण मित्रांनो. 1 मिनिट. बघा मित्रांनो, 80 नंबरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. 2017 साली साहित्याचे नोबेल 2017चे साहित्याचे नोबेल काशिगो इशिगुरो यांना मिळाले. खालीपैकी कोणती साहित्य कृती त्यांची नाही म्हटलाय. इथं ट्रिक काय, आपला रूल काय, बरोबर विचारलं तर मॅक्सिमम घेऊन जायचं आणि नाही म्हटलं किंवा चुकीचं म्हटलं तर मिनिमम घेऊन जायचं. ते ऑप्शन जर आपण पाहिले बकड ई दिलाय, नंतर बकड दिलाय, बक ई दिलाय आणि इथं फक्त क ई दिला म्हणजे मिनिमम दिलाय. याचं उत्तर हे आहे. तर माहीत असं इथं बरोबर विचारलं असतं तर तुम्ही हे जास्तीत जास्त हे घेऊन गेले असते, पण इथं नाही म्हटलंय म्हणून तुम्ही एक कड म्हणजे मिनिमम, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपला 85 नंबरचा.
हा जर क्वेश्चन वाचला, हा आपण करंट अफेअरचाच क्वेश्चन आहे. महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुक्रीकर उद्योगिनी महिला योजना कशाशी संबंधित आहे, असा हा क्वेश्चन आहे. एक मिनिट. बघा मित्रांनो, हा जर प्रश्न वाचला, महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुक्रीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे. महिला सक्षमीकरणाची योजना आहे. ऑप्शन जर आपण वाचले, पहिला ऑप्शन काय, अनुदान पात्र झालेला आहे, ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. पात्र महिला स्वयंसहायता समूहांना व्याज अनुदान देण्याबाबत हा एक ऑप्शन आहे. तर उत्तर हेच आहे. खाली ऑप्शन जर पाहिले आपण, महिला उद्योजकांना जमीन खरेदीसाठी, त्यानंतर मुंबई आणि नागपूरमध्ये महिला उद्योजकांना करमाफीसाठी, त्यानंतर महाराष्ट्रातील स्वयंसहायता समूहांना 4% दराने कर्ज पुरवठा. पण पहिला जर आपण ऑप्शन पाहिला, पहिला ऑप्शन कसा मोर एक्सप्लेन केला आहे, ब्रॅकेटमध्ये सुद्धा दिला आहे. याचं उत्तर हेच आहे. तुम्हाला माहित नसेल तर करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, त्यावेळेसच्या अभ्यासानुसार तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मारू शकता. अन्यथा हे जास्त एक्सप्लेन पण केला आहे, मोठं उत्तर दिलं आहे, त्यामुळे माहित असेल तर तुम्ही हा क्वेश्चन या पर्यायासोबत जाऊन रिव्ह्यू घेऊ शकता आणि क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन आपण बघूया मित्रांनो. 88 नंबरचा क्वेश्चन आहे. हा बघा, प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे. इतिहासाचे प्रश्न लागले आता इथून 88 नंबरचा. आपण जर पर्याय वाचला, महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले, असं पहिलं स्टेटमेंट. दुसरं आहे राजस्थानमध्ये आहार, बिंडूल, नंतर मध्यदेवी, मावळा, कायता, एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे पुरावे मिळाले. हा आपल्या त्या जुन्याच फॉर्मॅटवर प्रश्न आहे. दोन स्टेटमेंट दोन्ही बरोबर, याचं उत्तर 1 नंबर. आपण या फॉर्मॅटवर 2 स्टेटमेंट दोन्ही बरोबर या फॉर्मॅटवर जवळपास याच पेपरमध्ये जवळपास 5 ते 7 क्वेश्चन पाहिले. याचे उत्तर हेच आहे. त्याच्यामुळं तुम्ही ही ट्रिक लावू शकता. जर माहित नसेल तर, तुम्हाला जर वाटत असेल का बाबा एखाद्या याच्यातलं स्टेटमेंट चुकीचं आहे, तुमच्या अभ्यासानंतर तुमच्या लक्षात येऊन झालं नाही आहे, तर मग तुम्ही तसं मारू शकता. पण तुम्हाला माहित नसेल तर मग तुम्ही जनरली दोन्ही स्टेटमेंट बरोबर घेऊन जाऊ शकता आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅकल करू शकता. तर ठीक आहे, समोरचा क्वेश्चन बघूया. आपला समोरचा क्वेश्चन आपला 89 नंबरचा. हा बघा, हा क्वेश्चन प्राचीन इतिहासावरच आहे मित्रांनो. हा क्वेश्चन मध्ये ट्रिक म्हणजे अशी की दशरथ युद्ध कोणात घडले म्हणते. ऑप्शन जर आपण वाचले, पुरोहित, त्यानंतर विश्वामित्र व भरत जमान, नंतर सुदास व विशिष्ट, पूर्व आणि विशिष्ट, यामध्ये 2 नंबरचं उत्तर आहे. आणि हा मोठा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन आपण बघूया. बघा मित्रांनो, हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. काय पुढील वाक्य कोणाचे वर्णन केलेले आहे. समाज सुधारक ओळखा. या फॉर्मॅटमध्ये हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन असते. त्या हिस्ट्रीमध्ये जवळपास माहिती दिली असते आणि व्यक्ती ओळखा. या फॉर्मॅटमध्ये जवळपास 3 ते 4 क्वेश्चन हिस्ट्रीमध्ये असते या फॉर्मॅटमध्ये. आपण जर सगळं जर एक्सप्लेनेशन वाचलं, त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणीवर विश्वास होता. त्यानंतर त्यांचे वडील सैन्यात होते, मेजर सुभेदार होते. त्यानंतर त्यांच्या शाळेतील बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. त्यानंतर अस्पृश्य असल्यामुळे ते सकुश शिकले नाही. हे जर आपण सगळे स्टेटमेंट वाचले, याच्यानंतर आपल्या लक्षात येते का हे जवळकर तर नाही आहे. त्यानंतर जवळकर गोलप पण नाही आहे, कारण हे ब्राह्मणोत्तर आहे. त्यानंतर हे 2 ऑप्शन आहे आपले, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर आंबेडकर. या दोनपैकी आपल्या लक्षात येऊन जाते का बा अस्पृश्यता वगैरे कोणाच्या जास्त भोगावी लागली तर ते डॉक्टर आंबेडकर. त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. याचं उत्तर मित्रांनो हेच आहे, डॉक्टर आंबेडकर. ह्याच्यातले जे कीवर्ड आहे याच्या बरोबर आपण सॉल्व्ह करू शकतो. अस्पृश्यता आहे, संस्कृत शिकू शकले नाही, त्यानंतर वडील सैन्यात हे होते. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. अशा प्रकारे आपण सगळं क्वेश्चन पाहिले मित्रांनो. तुमच्या क्वेश्चन लक्षात आले असेल. तुमचा सगळा रिस्पॉन्स चांगला भेटत आहे. त्याच्यामुळं मी आणखी हे व्हिडिओ सिरीज चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे आपण आजच्या पेपरमध्ये एक 24 ते 25 प्रश्न पाहिले, म्हणजे 50 मार्क्स आणि निगेटिव्हचे पण. तुम्ही लेक्चरमध्ये कमेंट वगैरे करत राहा, म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्हाला आणखी काय मी सुधारणा करू शकतो म्हणून. तसेच हे लेक्चर
आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे मला पण प्रोत्साहन मिळेल. आणि आपण जी कंबाईन ग्रुप सी ची सिरीज जे सुरू करणार आहे ते पण लवकरच चालू करणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. त्याच्यामध्ये आपण 2017चा पेपर डिस्कस करणार आहोत. तर नमस्कार.